तर फक्त मेल्ट करायचं आहे गूळ आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकणार आहे सॉफ्टनेस येण्यासाठी आणि थोडीशी मी याच्यामध्ये वेलचीची पावडर टाकली आहे। तर हा बघा हा गूळ मेल्ट झाला आहे। आता एवढाच मेल्ट करायचा आपल्याला, याचा पाक किंवा याला जास्त नका शिजवू, नाहीतर तो कडक होईल। आणि त्याच्यानंतर जे आपण वाटून घेतलेलं आहे तीळ आणि शेंगदाणे ते मी टाकून याच्यामध्ये मिक्स करणार आहे। तर गॅस स्लोच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा आणि बंदही नाही करायचा। तर स्लो गॅसवर याला मी व्यवस्थित मिक्स केलं आणि तुमच्याकडे जे असेल पसरट परात किंवा ट्रे काहीही त्याला मी तूप ग्रीस केले आणि हे असं टाकून दिले याच्यामध्ये। आणि मी आता याला वाटीने फ्लॅट करणार आहे एकदम, कारण आपण चिक्की बनवते। तुम्ही याच बेटरचे लाडू पण बनवू शकता, पण लाडू ते हाताला पण चटके बसतात आणि वेळ पण लागतो, म्हणून मी चिक्की बनवली आता। तर हे बघा हे असं वाटीने याला फ्लॅट करायचं व्यवस्थित आणि तूप ग्रीस केल्यामुळे ते चिटकणार पण नाही खाली। तर हे असं व्यवस्थित वाटीने आपल्याला याला हे करायचं आणि पिझ्झा कटरनेच मी इथे कट मारून घेतलेत जेव्हा हे बेटर गरम होतं तेव्हाच। तर नंतर ते इझिली ते चिक्कीचा शेप येतो त्याला। तर 2 तासानंतर आपण हे काढायचे तर बरोबर चिक्की तयार होतात। तर हे बघा किती छान चिक्की तयार झाले आणि खूप टेस्टी पण होते। तर हे जे प्रमाण मी सांगितले तुम्हाला हेच प्रमाण पण घ्या। तर हे बघा हे अशा रेडी झाले चिक्की। आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे। तर आम्ही इथे आलेलो आहेत मंदिरामध्ये, तर ते आमच्या जे घराजवळ मंदिर आहे तिथेच आम्ही जातो दरवर्षी मी आणि माझे फ्रेंड्स। आणि बघा किती गर्दी आहे इथे। तर आम्ही अगोदर देवाजवळ वाण ठेवतो आणि नंतरच एकमेकीला देतो। तर आम्ही तेच लाईनमध्ये उभे आहेत आता इथे। तर खूप गर्दी असते आजच्या दिवशी या मंदिरामध्ये आणि तिथे व्ह्यू पण आज खूप छान होता। तर मी तुम्हाला तेही थोडंसं दाखवते। दरवर्षीच येतो आम्ही, तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून थोडंसं दाखवते की आम्ही संक्रांत कशी साजरी करतो। तर संध्याकाळी मी माझ्या फ्रेंडच्या दुसऱ्या घरी पण बोलवले, तिने जाणारच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फ्रेंड्स। मकर संक्रांती। तर आम्ही हळदी कुंकू करणार आहे आता, म्हणजे असंच हळदी कुंकू लावणार आहे एकमेकीला आणि जे काय असतं वाण ते देणार आहे। तर मी माझ्या फ्रेंडच्या घरी आले, तर ही आहे प्रियंका, तर तिच्याच घरी मी बसले आणि हे आहेत सर्व माझे फ्रेंड्स। हे बघा ही माझी सिस्टर आणि हे सोनाली। तर आम्ही आता थोडंसं हळदी कुंकूचा प्रोग्राम झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या फ्रेंडचं घर पण दाखवणार आहे। तिचं पण घर खूप सुंदर आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। तर चला मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला, तर हे बघा फ्रेंड्स हे आहे वाण, ते झाकून ठेवायचं असतं पण मी आता तुम्हाला दाखवते। आणि आम्ही एकमेकीला आता वाण देणार आहे आणि हे चुडा पण देणार आहे एकमेकीला, हळद कुंकू लावणार आहे। असं सेलिब्रेट करतात आमच्याकडे मकर संक्रांती। तर आज आमच्याकडे आम्ही कसं सेलिब्रेट करतो ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर हे जे वाण आहे ते आम्ही एकमेकीला देणार आहे।
पुढे अशीच गोड बोलत राहा, अशी छान अशी गोड बोलत राहा आणि अशी छान राहा. म्हणजे सर्व फ्रेंड्स सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि अशीच आमची नेहमी फ्रेंडशिप राहो. असं नाही, जरा अजून नाही हो, उखाण्यामध्ये तुम्हाला आले पाहिजे ताई, तुम्ही घ्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, विनोद रावांच्या नावामुळे सौभाग्य मिळाले मला. छान. अक्का तू घ्या आता. मला तर एकच येते ते. कोयना नदीच्या काठी कृष्णा वाजवतो बासरी, सतीश रावांची साथ आहे म्हणून सुखी आहे सासरी. छान. सोनाली ताई घे नाव आहे. माझ्या लक्षात पण नाही आता. चांदीच्या वाटेत चमकत होते दही, माझ्या मंगळसूत्रावर राजेश रावांची सही. अरे वा, छान छान छान. प्रोग्राम संपलेला आहे फ्रेंड्स. आता मी तुम्हाला छोटस घर दाखवणार आहे, छोटीशी एक होम टूर देणार आहे. मस्त घर आहे, तर चला सुरुवात करूया. मी अगोदर बाहेर जाते आणि तुम्हाला हॉलची टूर देते. पूर्णच घर दाखवणार आहे तुम्हाला मी. तर मला खूप आवडतं माझ्या ह्या फ्रेंडचं घर, तर म्हणून मी तुम्हाला पण दाखवणार आहे आज व्हिडिओ मध्ये. तर चला पटकन. तर हे बघा, हे आहे हॉल आणि यांची फोटोग्राफी संपत नाहीये. हे आहे टीव्ही युनिट एंटर केल्या केल्या आणि हा आहे सोफा. तर राईट साइडला जाते आता मी. इकडे आहे किचन. तर मी तुम्हाला क्विकली देणार आहे होम टूर. तर हे बघा, हे आहे फ्रीज, वॉशिंग मशीन, हे आहे वॉशरूम. तर खूप मस्त सिस्टमॅटिक आहे घर. आणि हे आहे किचन. तर बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. आणि परत मी आता आलेली आहे हॉल मध्ये आणि हॉल मधून आता एंट्री करते मी बेडरूम मध्ये. तर हे आहे बेडरूम आणि हा बघा, हा माझा भाऊ आहे. लाजतोय बघा कसा, येत नाही येतो. आणि तो किती लाजतोय, झोपेतून उठलाय ना म्हणून लाजतोय तो. आणि हे आहे वरती येण्यासाठी स्टेअर इथून, आणि इथून आतमध्ये येतो. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. माझ्या फ्रेंडचं घर पण मी तुम्हाला दाखवलंय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि जर का आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एकदा तुम्हा सर्वांना जे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर. बाय.